नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। चातुर्मासात या नियमांचे पालन कराल तर मिळेल भगवान विष्णूंची कृपा, आयुष्यात येईल सुख समृद्धी। चातुर्मास म्हणजे वर्षातील 4 महत्त्वाचे महिने। हे महिने धार्मिक कार्यासाठी व विष्णू भगवानांच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचे आहेत। यामध्ये श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे महिने येतात। चातुर्मास सुरू झाला आहे। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला याची सुरुवात झाली। यंदा 6 जुलै रविवारपासून चातुर्मास सुरू झाला आहे। याच दिवसापासून विष्णू भगवान क्षीरसागरमध्ये 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात। यामुळे या काळात काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे। चातुर्मासात काही कामं करायची नसतात, ती केल्यास अडचणी येतात। पण जर तुम्ही नियमांचे पालन केलेच तर तुम्हाला खूप फायदा होतो। चातुर्मासात काय करावे आणि नेमके काय करू नये हे आपण पाहूया। चातुर्मासामध्ये काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न प्रत्येकांना पडतो। हा 4 महिन्यांचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो। या काळात म्हणजे चातुर्मासामध्ये खोटं बोलू नये, कोणतेही चुकीचे काम करू नये। असं केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतात। असं मानलं जातं श्रीहरी विष्णू भगवान 4 महिने झोपलेले असतात, त्यामुळे काही कामं करायची नसतात। चातुर्मासामध्ये शुभ कामं टाळावी, जसे की लग्न, गृहप्रवेश, मुंडन यासारखी कामे चातुर्मासात करू नये असं मानलं जातं। यामुळे अडचणी येतात। चातुर्मासामध्ये स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवावा, कोणालाही वाईट वाटेल असं बोलू नये। विष्णू भगवान योगनिद्रेत असतात, यामुळे या काळात पलंगावर झोपू नये, जमिनीवर झोपावे। या 4 महिन्यात राग आणि अहंकार टाळावा, मांस, मदिरा यासारख्या गोष्टींपासून दूर राहावे। चातुर्मासाच्या 4 महिन्यात निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत, त्याऐवजी लाल, हिरवे, पिवळे किंवा नारंगी रंगाचे कपडे वापरू शकतो। या दिवसामध्ये केवळ भगवान विष्णूंचीच नाही तर महादेवांची देखील उपासना आराधना केली जाते, कारण चातुर्मास संपूर्ण पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या महादेवांची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। या चातुर्मासामध्ये 4 महिन्यात अशा काही गोष्टी केल्यास खूप चांगले फळ मिळतात असं म्हणतात। यामध्ये पूजापाठ आणि दान यांना खूप महत्त्व आहे। चातुर्मासामध्ये ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे। तसेच चातुर्मासात सात्विक जेवण करणं चांगलं मानलं जातं। चातुर्मासामध्ये सकाळी लवकर उठून स्नान करावे, विष्णू देवांच्या मंत्रांचा जप करावा, श्री लक्ष्मी मातेची पूजा करावी। तसेच विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। भजेची यात्रा करणे खूप शुभ मानले जाते। चातुर्मासात अन्नदान करणे खूप चांगले मानले जाते, यामुळे नकारात्मकता दूर होते। चातुर्मासाचे नियम पाळल्यास श्री विष्णुदेवाची कृपा होते, घरात आनंद येतो। नियम पाळल्याने पाप नष्ट होतात, सुख समृद्धी मिळते। दान केल्याने पुण्य मिळतं, दुःखातून सुटका होते असं मानलं जातं। या सर्व नियमांचे पालन केल्याने व्यक्तीचा प्रत्येक क्षेत्रात लाभ होतो आणि पैशाच्या समस्यांपासून देखील मुक्ती मिळते। विष्णू निद्रा म्हणजे या काळामध्ये विष्णुदेव झोपलेले असतात। आषाढी एकादशीला विष्णू क्षीरसागरात झोपायला जातात, ते कार्तिक एकादशीला उठतात असं मानलं जातं। चातुर्मासामध्ये सात्विक आणि पौष्टिक जेवण घ्यावे, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावे। फळं, भाज्या, दूध, दही यांचे सेवन करावे। चातुर्मासामध्ये उपवास करणे म्हणजे एक तपश्चर्या आहे असे म्हणतात। यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते। उपवासामुळे देवावरची श्रद्धा देखील वाढते, मानसिक स्थैर्य मिळते असे मानतात। या काळात नियमाने उपवास केल्यास बॉडी डिटॉक्स होते। चातुर्मासामध्ये सात्विक जेवण करणे, दानधर्म करावा, देवाची पूजा करावी, खोटं बोलू नये, वाईट काम करू नये, निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे घालू नये, ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवरती झोपावे, यासारख्या नियमांचे पालन करावे। मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा। तसेच व्हिडिओला लाईक करून
चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.